लग्नानंतर हरवलेली मी. ती लग्न करून घरात आली, पण कुणालाच कळलं नाही की त्या उंबरठ्यावर तिनं स्वतःला बाहेरच ठेवून आत पाऊल ठेवलं होतं. लग्नाच्या सुरुवातीचे दिवस गोड असतात. नवीन नाती, नवीन स्वप्न, नवीन अपेक्षा. ती शिकत असते, कधी स्वयंपाकघर, कधी नात्यांची भाषा आणि कधी स्वतःला मागे ठेवण्याची कला. ती स्वतःला म्हणते, थोडं बदलायला हरकत नाही. सगळंच मी माझ्या मनासारखं कसं चालेल? पण हे थोडं हळूहळू तिच्या प्रत्येक श्वासात शिरतं आणि एक दिवस तिच्या नकळत तीच तिच्या आयुष्यातून बाजूला होते. ज्या घरातून ती आली होती तिथे तिचं नाव प्रेमानं घेतलं जायचं. इथे नाती आहेत, बायको, सून, वहिनी, पण ती स्वतः कुठेच नाही. तिच्या आवडी, सवयी, हट्ट हळूहळू अवांछित होतात. कोणी तिला थेट सांगत नाही, स्वतःला विसर, पण प्रत्येक नजर, प्रत्येक अपेक्षा, प्रत्येक असं नको करू, तिला ते शिकवलं जातं. ती बोलते, मनातलं सांगायचा प्रयत्न करते, पण उत्तर येतात, तुला जास्त वाटतंय, इतकं मनावर घेऊ नकोस. सगळ्यांच्या घरी असंच असतं. आणि त्या एका वाक्यात तिच्या सगळ्या भावना अवैध ठरतात. मग ती बोलणं कमी करते, रडणं थांबवते आणि शेवटी स्वतःलाच गप्प करते. कारण तिला शिकवलं जातं, शांत राहिलं की संसार टिकतो, स्वतःला गिळलं की नातं वाचतं. नवरा शेजारी असतो, एकाच घरात, एकाच खोलीत, पण तिच्या मनात ती एकटीच उभी असते. तिला बोलायचं असतं, पण शब्द हरवलेले असतात. कधी शब्द सापडतात, पण ऐकणारा नसतो. ती हसते, घर सांभाळते, जबाबदाऱ्या निभावते. बाहेरून सगळं नीट दिसतं, पण आत कुठेतरी एक खोल पोकळी हळूहळू वाढत जाते. या काळात शरीरही बदलायला लागतं. थकवा कायमचा सोबती होतो. ऊर्जा संपत जाते. लहान सहान गोष्टीवर चिडचिड होते. आरशात पाहिल्यावर ती स्वतःलाच विचारते, मी एवढी का बदलते?